सर्वांना नमस्कार। आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर PhD कोर्स या सेमिनारसाठी उपस्थित सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि तंत्रज्ञ शिक्षक यांचं स्वागत करतो। आपण PhD साठी जो आपला विषय बीड जिल्ह्यातील शालेय प्रशासनातील सरळ प्रणाली कार्यक्रमाचा अंमलबजावणीचा परिणामकारकतेचा चिकित्सक अभ्यास आपण पाहणार आहोत। तर आपल्याला माहित असेल की सरळ ही प्रणाली महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2010च्या शासन निर्णयावर सुरू केली। शिक्षणामध्ये ई-गव्हर्नन्स व्यवस्थेला महत्त्व देणं हे एक विशिष्ट प्रकारे आपण ई-गव्हर्नन्स सुरू करणं अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला मानस आहे। तर या ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगानं किंवा शिक्षणाची सगळी व्यवस्था एका विशिष्ट अशा प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे आणि ती प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आपल्याला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांनी आपल्याला हे सरळ पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे। आता सरळ म्हणजे काय, तर ते सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय द स्टुडंट। आता हे सरळ पोर्टल हे महाराष्ट्रातल्या विविध भागात आहे आणि त्या शहरामध्ये सगळ्या शाळेचा डेटा एका ठिकाणी संकलित होतो आणि या सर्व शाळेचा डेटा संकलित करण्यात हे पोर्टल आहे। आणि या पोर्टलमुळे असं केलेलं आहे किंवा शिक्षकांचा जो कागदी काम लिहिण्याचा वेळ आहे तो कमी होईल आणि जेणेकरून लिहिण्याचा वेळ कमी होईल, त्यांचा लिखाणाचा वेळ कमी होऊन ते आपल्याला गुणवत्तेकडे लक्ष देतील अशी यामध्ये अपेक्षा आहे। हजारो शाळांमध्ये सर्व मूल्यांकनाचा महत्त्वाचा डेटा या पोर्टलवर केंद्रीय डेटाबेस म्हणून काम करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुणवत्ता वाढवण्यासाठी अशी प्रशासकीय सुधारणा या ई-गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र शासनानं 2 जुलै 2010च्या शासन निर्णयानुसार केलेले आहे। संगणकीकरण प्रणालीचा विकास यासाठी करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानं सरळमध्ये आपण काय काय बाबी समाविष्ट होतात ते आपण पाहूया। या सरळमध्ये कुठला डेटा आपल्याला सरळ पोर्टलवर भेटतो ते डेटा पाहूया। या सरळचे आपल्याला 9 भाग दिसतात। या 9 भागामध्ये त्या प्रत्येक पोर्टल त्यामध्ये स्टुडंट पोर्टल आहे। स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची माहिती आहे, विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आहे, त्याच्या आधार कार्डचा नंबर आहे, त्याची जन्मतारीख असेल, त्याचा जात संवर्ग असेल, त्याला कुठली लाभ द्यायची आहे, कोणता लाभ द्यायचा, या सर्व डिटेल माहिती त्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला बघायला भेटते। स्कूल पोर्टल, हे स्कूल पोर्टल यामध्ये शाळेची इत्थंभूत माहिती आहे, किती कुठली शाळा आहे, कुठलं मॅनेजमेंट आहे, तिथं काय सुविधा आहेत, खोल्या किती आहेत, सगळ्या पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला स्कूल पोर्टलला भेटते। त्यानंतर स्टाफ पोर्टल म्हणजे हा तिसरा पोर्टल आहे शाळेचा अविभाज्य घटक किंवा जो स्टाफ आहे त्या स्टाफची संपूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला या स्टाफ पोर्टलला मिळते। त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या संस्था आहेत आणि त्या संस्थेमार्फत शाळा चालवल्या जातात। या संस्थेची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, शासनाकडे असणे आवश्यक आहे। म्हणून संस्था पोर्टल नावाचं एक चौथं त्यामध्ये बाब समाविष्ट केलेले आहे। त्यानंतर वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना 25% आरक्षणाद्वारे सीट अलॉटमेंट केले जातात इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेमध्ये, त्यासाठी 25% RTचं स्वतंत्र ॲडमिशनचं पोर्टल आहे। संच मान्यता म्हणजे शिक्षकांची निश्चिती करण्यासाठी संच मान्यता पोर्टल वेगळंच आहे। त्यानंतर MDM शालेय पोषण आहारचं पोर्टल त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता सरळवर चॅटबॅटच्या माध्यमातून विविध प्रकारचे गुण भरले जातात आणि त्या गुणामध्ये विद्यार्थ्यांची ई-मार्कशीट पोर्टल सुद्धा नुकतंच आपल्याला ॲक्टिवेट झालेलं आहे। आणि शेवटी क्रीडाविषयक पोर्टल सुद्धा स्पोर्ट पोर्टल म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर अशा पद्धतीचे हे 9 पोर्टल या सरळवर आहेत आणि यामुळं इतके पोर्टल असल्यामुळे याची माहिती अगदी इत्थंभूत आपल्याला या ठिकाणी मिळू शकते आणि म्हणून या सरळ पोर्टलचा उपयोग आपल्याला प्रशासनात ई-गव्हर्नन्स करताना खूप महत्त्वाचा होतो, जेणेकरून प्रशासनाचे एक डाटा संकलन एका ठिकाणाहून होऊन आपल्याला
सगळ्यात महत्त्वाचे गुणवत्तेसाठी शिक्षकांना वेळ देण्यात यावा, पर्यवेक्षी यंत्रणाला वेळ देण्यात यावा, यासाठी हे पोर्टल आहे. आता सरळ पोर्टलची जी वैशिष्ट्य आहेत ते शाळेतील आवश्यक ते मानांकन व सुविधा धोरणात्मक निर्णयासाठी सरळ पोर्टलची माहिती वापरता येते. कर्मचारी यांच्या सर्व माहितीचे एकीकरण होतं. त्यानंतर विद्यार्थी संख्येत येत असेल तफावत एक सूत्रता आणण्यासाठी आपण एक सूत्रीपणा आणायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी करता येतं. RT प्रवेशमध्ये पारदर्शकता असली पाहिजे त्यासाठी. त्यानंतर आता MDMA जे मध्यान्ह भोजन आहे त्यामध्ये जो होणारा भ्रष्टाचार आहे, विद्यार्थी संख्या असेल किंवा विविध प्रकारचा, तो भ्रष्टाचार कमी करून अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होतो. आणि बालभारतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. पुस्तक वाटप असेल, त्यानंतर स्वाध्याय पुस्तिका वाटप असेल, त्यानंतर विविध प्रकारचे अनुदान असतील. या योजनेसाठी आपल्याला या सरळ पोर्टलचा उपयोग होतो, जेणेकरून सरळ पोर्टलच्या माहितीवरून शासन आपलं धोरण ठरवत आहे. त्यामुळे हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपल्याला जी शाळा बेस आहे ते आपण स्कूल पोर्टल म्हणतो. तिची वैशिष्ट्य काय आहे तर शाळा बेसच्या माध्यमातून शाळा संस्था व संच मान्यता या 100% त्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. म्हणजे शाळेच्या बाबतीत शाळेची माहिती सर्वांपुढे पोर्टलवर उपलब्ध असली पाहिजे. संस्थेची माहिती असली पाहिजे, संच मान्यतेमध्ये असली पाहिजे, की विनाकारण बोगस शिक्षक दाखवता नाही आली पाहिजेत. या सगळ्या बाबी 100% पारदर्शकता यावी यासाठी हे पोर्टल उपयोगात आलेलं आहे. या पोर्टलमध्ये राज्यातील सरकारी व खाजगी संस्थेतील मंजूर पदे व कार्यरत पदे याची सुसूत्रता आली. या पोर्टलच्या अगोदर 2010ला नांदेड जिल्ह्यामध्ये पटपडताळणी झाली होती, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. अनेक बोगस प्रकार त्यामध्ये उघडकीस आले होते. परंतु आता जर सरळ आणि आधार एकत्र झाल्यामुळं इथं आता बोगस होण्याचा काही संभव नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव घातलेला आहे. मंजूर पदाचा आणि विद्यार्थी संख्येचा ताळमेळ बसूनच त्यामुळं संच मान्यता होत आहे. त्यामुळे सुसूत्रता आली. शाळेत कोणत्या सुविधा आहेत, कशाचा अभाव आहे, याचा काय आहे एक डाटा त्या शासनाला दिसतो आणि म्हणून त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा जलद गतीने विद्यार्थ्यांना देता येतील याचा शासन स्तरावर विचार होतो. आणि सरळचा डाटाबेस हा पाया धरला जातो आणि या पायाद्वारे शाळांना सुविधा पुरवण्याचं काम शासन आपल्या स्तरावर अगदी वेगानं करत आहे. त्याचबरोबर आता स्टाफ पोर्टलचं वैशिष्ट्य काय आहे तर स्टाफ पोर्टलमुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती यामुळं एकत्रित संकलित झालेली आहे. म्हणजे सगळ्या शिक्षकांची माहिती या ठिकाणी एकत्रित संकलित झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर बदल्यामध्ये आणि समायोजनामध्ये पारदर्शकता आलेली आहे स्टाफ पोर्टलमुळे. कारण की अगोदर सर्वांची माहिती कुणालाही पाहता येते आणि पोर्टलवर उपलब्ध असल्यामुळं पाहता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच स्टाफ पोर्टलमध्ये पवित्र नावाचं पोर्टल उपलब्ध झालेलं आहे. या पवित्र पोर्टलच्या बाबतीत असं सांगता येतं की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया अत्यंत शिक्षकांची भरती आहे ती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं होते. आज ऑनलाईन पद्धतीनं शिक्षक भरती प्रक्रिया होत होते. मग तिथे जिल्हा परिषद असेल, शासकीय शाळा असेल, खाजगी शाळा असेल, या सर्वांची भरती ही पवित्र पोर्टलद्वारे होत आहे. आणि पवित्र पोर्टलद्वारे यावर्षी सांगायचं झालं तर आपल्या राज्यामध्ये एकूण 10,000 पदांची भरती झाली. ती पारदर्शक पद्धतीनं गुणवत्तेच्या आधारावर भरती झाली. कुठल्याही भ्रष्टाचाराला त्याच्यामध्ये वाव मिळाला नाही. सर्वसामान्य लोकांचं यामध्ये कल्याण झालेलं आहे. असं या सरळ पोर्टलचे पवित्र पोर्टलचं अत्यंत वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं जे पोर्टल त्याच्यामध्ये पाहतो की ते स्टुडंट पोर्टल आहे. हे स्टुडंट पोर्टल राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सगळ्या शाळा आहेत, त्या समाज कल्याण असतील, आदिवासी विभाग असेल, त्यानंतर अपंग कल्याण असेल, ज्या शाळा आहेत अशा शाळेतील जवळपास 2.25 कोटी मुलं यामध्ये शिक्षण घेत आहेत आपल्या राज्यामध्ये. आणि 2.25 कोटी मुलं आज सरळ पोर्टलला ऍडजस्ट झालेली आहे, सरळ पोर्टलशी लिंक झालेली आहे. आणि यांचा सगळ्याचा डाटा हा सरळ पोर्टलवर संकलित झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काय झालेली तफावत झालेली आहे. पूर्वी अशा पद्धत असायची की एकच विद्यार्थी 4 शाळेत शिकत होता, की आता न राहता एक विद्यार्थी या सरळ पोर्टलमुळे एकाच ठिकाणी दिसतो आणि अन्य ठिकाणी असं डुप्लिकेट म्हणून दिसतो. आणि मग अशा डुप्लिकेट विद्यार्थ्यांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी झालेला आहे, जेणेकरून अत्यंत पारदर्शकता यामध्ये निर्माण आलेली आहे. आणि ही निर्माण झालेली पारदर्शकता निश्चितच राष्ट्राचं देशाचं कल्याण करणारी आहे.
तर आधार अपडेशनमुळं डुप्लिकेट विद्यार्थ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मी सांगितलं की आज सरळ पोर्टलला आपल्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 95% विद्यार्थी हे अपडेट झालेले आहेत. पोर्टलला अपडेट आल्यामुळे विद्यार्थी डुप्लिकेशनचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक जर विद्यार्थी व्यवस्थित असतील तर शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत, त्याच्यामध्ये सुसूत्रता आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला स्टुडंट पोर्टल अत्यंत उपयोगी आहे. स्टुडंट पोर्टलवरून त्या शाळेची संख्या, त्या शाळेमध्ये असणारे बाबी आपल्याला दिसून येतात. आणि सरळ पोर्टल कशासाठी आहे तर हे विद्यार्थी आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्या शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे किंवा 21व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्याला यायला पाहिजे. ही विद्यार्थ्याला येण्यासाठी आपल्याला जर ई सोर्सेस निर्माण करता आले, माहिती घेण्याचे, माहिती आणि माहितीचे ई सोर्सेस निर्माण करता आले तर आपल्याला या ठिकाणी 21व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना दिसली पाहिजे यासाठी आहे. आणि मग या 21व्या कौशल्यासाठी आपण या ठिकाणी संवाद आहे, सहयोग आहे, उत्पादकता आहे, नेतृत्व आहे, लवचिकता आहे. आणि या 21व्या शतकातील कौशल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावेत यासाठी आपण हे सरळ पोर्टल अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी सरळ पोर्टलच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याकडं सरळ पोर्टल अत्यंत उपयोगी ठरत आहे. तर या सरळ पोर्टलच्या सरळ प्रणालीमुळं आपल्याला आज असं दिसून येतं की 21व्या शतकातले कौशल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये आणण्यासाठी ती कोणती असेल, सृजनशीलता आहे, निर्णायक विचार आहे, संवाद कौशल्य आहे, सहयोग आहे, पुढाकार आहे, त्यानंतर उत्पादकता आहे, नेतृत्व, लवचिकता, माहिती मीडिया, तंत्रज्ञान साक्षरता. तंत्रज्ञान साक्षरता हा 21व्या शतकातला घटक आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये NEP 2020 मध्ये आपल्याला या संदर्भात अतिशय वेगवान जर पुढे जायचं असेल तर तंत्रज्ञानाचं धोरण हे आपल्याला अवलंबावं लागणार. आणि त्यासाठी सरळ डाटाबेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सरळ डाटाबेसवर जितक्या शाळा सहभागी आज आहेत हा डाटा जेव्हा 100% क्लिअर होईल तर त्यावेळेस असं ठामपणे सांगता येईल की शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार 100% कमी होईल. आणि यासाठी आपण इथे या बाबत माहिती घेतली आणि निश्चितच आपण या सगळ्या बाबी आपल्या पद्धतीनं करत आहोत. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.